अध्याय 7 विज्ञान योग. श्री गणेशाय नमः. श्लोक 1 आणि 2 आणि ओवी क्रमांक 1 पासून आता सुरुवात करूया. श्लोक. श्री भगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यत् ज्ञातव्यमवशिष्यते. अर्थात, हे अर्जुना, माझ्यामध्ये ज्याचे मन आसक्त झाले आहे, माझाच ज्याने आश्रय केला आहे व योगाभ्यास करणारा, मनस्समाधान करणारा असा तू विभूती, बल, ऐश्वर्य इत्यादी समस्त गुणांनी युक्त अशा मला ज्या प्रकारे निसंशय जाणशील ते ऐक. मी तुला हे साक्षात्कारासह, अनुभवासह ज्ञान संपूर्णपणे सांगेन. जे ज्ञान जाणून इथे पुन्हा दुसरे जाणण्यास योग्य असे काही राहत नाही. ऐका मग तो श्री अनंतू पार्था ते असे म्हणतू, पैगाम तू योगयुक्तू झालासी आता. श्रोते हो, ऐका. मग श्री अनंत पार्थाला म्हणाले, अरे, तू निश्चय करून योगसंपन्न झालास. मज समग्राते जाणसी ऐसे, आपुलिया तळहातींचे रत्न जैसे, तुझं ज्ञान सांगेने तैसे विज्ञानेसी. आता मी तुला ब्रह्मज्ञान, प्रपंच ज्ञानासह अशा रीतीने सांगेन की ज्या योगे तू आपल्या तळहातावरील रत्नाप्रमाणे मला पूर्णपणे ओळखशील. इथ विज्ञाने काय करावे, ऐसे घेसी जरी मनोभावे, तरी पयाधी जाणावे तेसी लागे. या ठिकाणी प्रपंच ज्ञानाशी काय करावयाचे आहे असा जर तुझ्या मनाचा ग्रह होईल तर आधी खरोखर तेच समजून घेतले पाहिजे. मग ज्ञानाची ये वेळे झांकती जाणीवेचे डोळे, जैसी तिरी नाव न ढळे टेकली सांती. मग ज्ञानाच्या साक्षात्काराच्या वेळी बुद्धीची नजर कुंठित होते, ज्याप्रमाणे काठाला टेकलेली नाव हलत नाही. तैसी जाणीव जेथ न रिगे, विचार मागुती पाऊली निघे, तरकू आयणी नेघे अंगी जयाच्या. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी बुद्धीचा शिरकाव होत नाही, विचार मागच्या पाऊली परततो आणि तर्काचा हुरूप मोडतो. अर्जुना, तया नाव ज्ञान येर प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. त्यालाच ज्ञान असे म्हणतात. अर्जुना, बाकीची सर्व प्रपंच ज्ञाने त्याला विज्ञान असे म्हणतात आणि तो प्रपंच खरा मानणे हे अज्ञान होय असे समज. आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आता सर्व अज्ञान नाहीसे होईल, विज्ञान समूळ जळून जाईल आणि मूर्तिमंत ज्ञान प्रकट होईल. जेणे सांगतयाचे बोलणे खुंटे, ऐकतयाचे व्यसन तुटे, हे जाणणे साने मोठे उरो नेदी. ज्याच्या योगाने सांगणाराचे बोलणे खुंटते, ऐकणाराची इच्छा तृप्त होते आणि अमुक मोठे व अमुक लहान असा भेद राहत नाही. ऐसे वर्म जे गूढ, ते किजेल वाक्यारूढ, जेणे थोडे न पुरे कोड बहुत मनीचे. व जे थोडेच नाही तर मनातील पुष्कळ उद्देश पूर्ण होतील, ते गुरुतत्व मी शब्दाने तुला सांगतो. श्लोक 3. मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतती सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्वतः. अर्थात, हजारो मनुष्यातील कोणी एखादाच ज्ञानप्राप्तीसाठी यत्न करतो. यत्न करणाऱ्यालाही सिद्धातील कोणी एखादाच मला वस्तुतः खरोखर यथार्थपणे जाणतो. पैगा मनुष्याची या सहस्रशाम, माझी विपाईले याची दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे. अरे, खरोखर हजारो मनुष्यात एखाद्यालाच या ज्ञानाची इच्छा होते आणि तशा ज्ञानाची इच्छा निर्माण झालेल्या पुष्कळात मला जाणणारा क्वचितच सापडतो. जैसा भरले या त्रिभुवना, आंतू एक एकू चांगू अर्जुना, निवडून की जैसे ना लक्षवरी. अर्जुना, ज्याप्रमाणे मनुष्यानी भरलेल्या त्रिभुवनात फौजेमध्ये ठेवण्याकरिता एक एक चांगला शूर निवडून लक्षावधी फौज तयार करीतात. किमतया ही पाठी, जे वेळी लोह मांसाते घांटी, ते वेळी विजय श्रियेच्या पाठी एकूची बैसे. आणि त्यातूनही ज्या वेळेस तरवारीचे वार शरीरावर बसतात, त्यावेळेस एखादाच विजयश्रीचा अधिकारी होतो. तैसे आस्थेच्या महापुरी, रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निगे.
त्याप्रमाणे माझ्या ज्ञानप्राप्तीच्या आस्थेच्या पुरात कोट्यावधी लोक उड्या टाकतात, परंतु एखादाच पैलथडीस जातो, एखाद्यालाच माझी प्राप्ती होते. म्हणून सामान्य गाणो हे सांगता वडील गोठी आहे, परी ते बोलो येईल पाहे आता प्रस्तुत ऐके. म्हणून ही सामान्य गोष्ट नसून मोठी श्रेष्ठ आहे, परंतु ती पुढे सांगता येईल. प्रस्तुत तुला विज्ञानाचे रूप सांगतो, ते ऐक. श्लोक 4. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतिरष्टधा. अर्थात गंध तन्मात्र, रस तन्मात्र, रूप तन्मात्र, स्पर्श तन्मात्र, शब्द तन्मात्र, मनाचे कारण अहंकार आणि अहंकाराचे कारण महतत्व, अहंकाराच्या वासनेने युक्त असलेले अव्यक्त, अशी ही माझी प्रकृती मायाशक्ती 8 प्रकारे भेदाला प्राप्त झाली आहे. तरी अवधारी गा धनंजया, हे महदाधिक माझी माया जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. हे धनंजया ऐक, आपल्या अंगाची सावली असते त्याचप्रमाणे ही महदादी तत्वे ही कार्यरूपाने माझी माया होय. आणि इयते प्रकृती म्हणिजे आणि अष्टधा भिन्न जाणिजे लोकत्रय निपजे इये स्तव. हिलाच प्रकृती असे म्हणावे व हिचे 8 निरनिराळे प्रकार आहेत असे समजावे, आणि हिच्यापासून हे त्रैलोक्य निर्माण होते. हे अष्टधा भिन्न कैसी ऐसा ध्वनी धरिसी जरी मानसी तरी तेची गा आता परियसी विवंचना. ही 8 प्रकारांनी कशी निराळी आहे अशी शंका जर तू मनात आणशील तर तोच विचार सांगतो, ऐक. आप तेज गगन मही मारुत मन बुद्धी अहंकारो हे भिन्न 8 भाग. जल, तेज, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे तिचे निरनिराळे 8 प्रकार आहेत. श्लोक 5. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. अर्थात ही अपरा निकृष्ट प्रकृती आहे, पण हे पराक्रमी अर्जुना, या अपरा प्रकृतीहून दुसऱ्या प्रकारच्या क्षेत्ररूप माझ्या प्रकृतीला तू पराप्रकृती समज, ज्या पराप्रकृतीकडून हे जगत धारण केले जाते. या 8ची जे साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पार्था, तिये नाम व्यवस्था जीव वैसी. पार्था, या 8 भागांची साम्यस्थिती म्हणजे एकीकरण, ती माझी परमप्रकृती होय, आणि तीच परमात्म्याचे ठिकाणी जीवभाव निर्माण करीते, म्हणून तिला जीवभूता ही संज्ञा आहे. जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोकमोह. ही अचेतन शरीरादिकांचे जीवन करीते, ज्ञानाला चेतना देते आणि मनाला शोक व मोह मानण्यास लाविते. पैबुद्धीच्या अंगी जाणणे ते जिये जवळिकेचे करणे जिया अहंकाराचे निविंदाणे जगची धरिजे. हे पहा, हिच्या सान्निध्याने बुद्धीच्या अंगी ज्ञान उत्पन्न होते व ही अहंकाराच्या कुशलतेने जगाला धारण करीते. श्लोक 6. एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. अर्थात सर्व भूते या 2 प्रकृतीपासून उत्पन्न झालेली आहेत. या 2 प्रकृती सर्व भूतांचे कारण आहे असे जाण. मी सर्व जगाची उत्पत्ती त्याचप्रमाणे विनाश आहे. ते सूक्ष्म प्रकृती कोडे जै स्थूळाची या अंगा घडे तै भूतसृष्टीची पडे टांकसाळ. ही सूक्ष्म पराप्रकृती जेव्हा स्वेच्छेने स्थूल प्रकृतीशी संयुक्त होते तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची टांकसाळ सुरू होते. चतुर्विध ठसा उमटो लागे पैसा मोला तरी सरसा परी थरची अनान. त्या टांकसाळातील आपोआप 4 प्रकारचे ठसे उमटू लागतात. त्यातील पंचमहाभूतांची योग्यता सारखीच असते, परंतु जाती वेगवेगळ्या असतात. होती 84 लक्ष थरा एरा मिती नेणीजे भांडारा भरे आदी शून्याचा गाभारा नाणे असी. त्याच्या 84 लक्ष जाती असून त्या जातीत आणखी किती पोट जाती आहेत त्यांची गणती नाही. अशा पुष्कळ नाण्यांनी जातींनी निराकार शून्य म्हणजे अव्यक्ताचा मायेचा गाभारा भरून जातो. ऐसे एक तुके 5 भौतिक पडती बहुवसटांक मग तिये समृद्धीचे लेख प्रकृतीची धरी.
याप्रमाणे पंचमहाभूतांचे एकसारखे पुष्कळ ठसे बनतात व त्यांच्या वाढीची गणती प्रकृती माया हीच ठेवते. जे आखुनी नाणे विस्तारी, पाठी तयाची आटणी करी, माझी कर्माची या व्यवहारी प्रवर्तू दावी. ती नाण्यांवर खुणा करून त्यांचाच विस्तार करीते व मागाहून त्यांची आटणी करीते. अशा प्रकारे कर्माप्रमाणे घडामोड करण्याची मायेची प्रवृत्ती आहे. हे रूपक परी असो, सांगो उघड जैसे परी येसो, तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. हे रूपक असो, तुला समजेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले तर ही प्रकृतीच प्राण्यांच्या नामरूपांचा विस्तार करीते. आणि प्रकृतीत व माझ्या ठाई बिंबे येथ आन नाही, म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी मी. आणि प्रकृती तर निसंशय माझ्याच ठिकाणी खोटी भासते, ती माझ्याहून निराळी नाही. म्हणून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यास मीच कारण आहे. श्लोक 7. मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मणिगणा इव. अर्थात, हे अर्जुना, मजहून अधिक श्रेष्ठ असे दुसरे काही एक नाही. दोऱ्यात जसे मणिगण पुष्कळ मणी, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व ओवलेले आहे. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येई जे मूळ, तै रश्मी नव्हती केवळ होय ते भानू. हे दृश्य विश्व मृगजळासारखे आहे. मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते केवळ सूर्यकिरण नसून सूर्यच होय. तयाची परी किरीटी या प्रकृती झालीये सृष्टी, जै उपसंहरुनी की जै लठी तै मीची आहे. त्याचप्रमाणे अर्जुना, ज्या प्रकृतीपासून ही सृष्टी झाली आहे तिचा निरास उपसंहार करून तिच्या मुळाशी जो यावे तो अवशिष्ट तत्व मीच आहे. ऐसे होय दिसे न दिसे, हे मजची माझी असे, मिया विश्वधरी जे जैसे सूत्रे मणी. अशा प्रकारे जे निर्माण होऊन दिसते व नाहीसे होते ते माझ्याच ठिकाणी होते. ज्याप्रमाणे दोऱ्याने मणी धरलेले असतात त्याचप्रमाणे मी हे विश्व धरले आहे. सुवर्णाचे मणी केले ते सोनयाचे स्तुती ओविले, तैसे म्या जग धरिले स बाह्यांतरी. सोन्याचे मणी करून जे सोन्याच्याच तारेत ओवावे त्याचप्रमाणे हे सर्व जग अंतर्बाह्य मीच व्यापले आहे.